आजचा ब्लॉग पूर्ण बघा मित्रांनो, कारण आज आपण जाणार आहे तुळापूरला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीच्या स्थानावर. म्हणून आजचा ब्लॉग पूर्ण बघा मित्रांनो. तुम्हाला घरी बसून जर दर्शन करायचं असेल तर ब्लॉग पूर्ण बघा. कुठं तुम्हाला जर जमत नसेल जायला तुळापूर वगैरेला तर ब्लॉगला आताच लाईक करून टाका. तर चला बघा ब्लॉग पुढचा. हे गाईस, सगळ्यांचं स्वागत करतो अजून एक नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आम्ही तिघं चाललोय भावांनो तुळापूरला. आपला आप्पा भाई आहे, त्याचं तुम्हाला इंट्रोडक्शन देतो. चला निघतो आम्ही आता तिघं. भावांनो, मेन रोड पासून बघा असं इथून आत तुम्हाला दिसन तुळापूरचं नावाचा बोर्ड. तिथून आता आत असं अशी एंट्री आहे बघा भावांनो. तिथून आत जाऊया भावांनो, चला. इथं समाधी आहे भावांनो, हे बघा. दुंदोनी अवघ्यासी मारावे मारिता मारिता घ्यावे राज्य आपले देशद्रोही तितके गुत्ते मारो निघालावे परते देवदास पावती पत्ते यदर्थे संशय नाही देव मस्तकी धरावा अवघा अल्लकल्लोळ करावा मुल्क भरवावा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. दर्शन करून झालंय भावांना आमचं मस्त पैकी. तुम्हाला आरती पण दाखवली, बरं तुम्ही पण दर्शन करा. ध्येय मंत्र होतं, आरती नाही, सॉरी. आणि तुम्हाला जर नसेल जमत तर तुम्ही दर्शन पण करून घ्या, नाहीतर तुम्ही याच इथं. मी तर म्हणतो 29 मार्चला मोकपद यात्रा आहे. नंतर महाराजांची तिथं अग्नी देणार आहे, त्यामुळे तुम्ही सर्वांनी या. जाऊया आपण पण. आता इथं चाललोय भावांनो खाली. संगम आहे हे बघा खाली भीमा 3 नद्याचा संगम झाला इथं मित्रांनो. इंद्रायणी, बामा, भीमा. बघा एक नदीला प्ले मित्रांनो, ह्याच्यात भीमामध्येच ती पण मिक्स झालेली आहे, त्यामुळे तिचा संगम दिसत नाही तुम्हाला. 2 दिसत असतील, ही आणि ही, पण तिचा पण ह्याच्यातच मध्ये संगम आहे. चला पुढून दाखवतो. भावांनो, आता आम्ही इथून नदीवर नालोयवर आपल्या जिजामातांनी बांधलेला घाटेवर असा. आणि इथून ते कोणचं मंदिर आहे, थांबा, बल्लाळेश्वर मंदिर आहे. तर बघा तिकडं बल्लाळेश्वर मंदिर आहे. ते अहिल्या देवीने बांधलेला घाट आहे. तर भावांनो, काय आपले गावकरी मित्र आहेत, ते जरा आता माहिती देणार आहे तुम्हाला थोडीफार. ते तुम्हाला पण ऐकवतो आम्ही. चला, ते देतात आता माहिती, बघा तुम्ही. जो खाली त्रिवेणी जायचा जो घाट आहे तो जिजाऊ मासाहेबांनी बांधलेला आहे. आणि पलीकडे बल्लाळेश्वरचं मंदिर आहे, तिकडे तुम्ही वरती चालला तिथं आईल्याबरोबरपर्यंत तो घाट बांधलेला आहे. तुळापूरचं नाव पहिलं होतं नांदगाव. तुळापूर नाव कसं पडलं तर हत्तीच्या वरून एवढं सोनं आणि धान्य झालं घरचं होतं. तर हत्तीचं वजन कसं काय करतं, त्या टायमाला काही इलेक्ट्रिक काटे वगैरे काही नव्हते. तर हत्ती नावामध्ये चंगवला आणि ती नाव त्रिवेणी सोडली. तिथपर्यंत पाण्याला तिथपर्यंत मार्किंग केलं आणि तेवढं सोनं आणि धान्य त्यात टाकलं आणि ते दान केलं. मग हत्तीची तुळा झाल्यामुळं तुळापूर हे असं नाव पडलं. संभाजी महाराजांचे बारीक बारीक तुकडे केले, ते तुकडे नदीच्या कडेला असतात इसं टाकले. ते आमच्या पूर्वजांनी गोळा शिवली, त्यानंतर आमचं नाव शिवले पडलं. आज शिवले नावाचा इतिहास खूप मोठा आहे. तर संभाजी महाराज इथं आणण्याचं कारण असं होतं की तुम्ही जर पूर्ण बघितलं सगळा सपाट भूभाग आहे.
औरंगजेबाला एकाने सांगितलं की तुळापूर असं ठिकाणी सगळा सपाट बोलावी, तुम्ही जर गड किल्ल्यांवरती जंगलावरती जंगल तिथं महाराजांना ठेवलं तर मराठी गणिमी काव्याने महाराजांना सहज सोडू शकत होते. त्या टायमाला तुम्ही हा भाग निवडा, जेणेकरून जरी तुमची फौज बलाढ्य मोठी फौज आहे तुमची, आणि आता मराठ्यांची एवढी काय फौज नाही, जर समोर लढा झाली तर औरंगजेबाचा विजय निश्चित होता. त्यासाठी हा भूभाग निवडला होता. कारण सगळा सपाट बोलायला औरंगजेबाची फौजमध्ये 5 लाख फौज होती, त्यात निम्मी अर्धी महाराजांनी आधीच संपवली होती. मग राहिलेली जी काय होती ती पायदळ असेल, घोडदळ असेल, उंट असेल, परत त्यांचं आचारी बावरची वगैरे असेल, ती संपूर्ण पाण्याची व्यवस्था होती. कारण पाणी मुबलक होतं त्रिभुजमध्ये. आणि ते दुसरं एक संभाजी महाराज तिकडं पकडलं होतं सरदेशवाडा, तिथे एक संगमेश्वर मंदिर आहे, इथंही संगमेश्वर मंदिर आहे. तिथंही 3 नद्या संगम आहे, इथंही 3 नद्या संगम आहे. असं साम्य आपल्याला दिसून येते. संभाजी महाराज तुकडे गेले ते आमच्या पूर्वींशी त्यांना लागणी टाक दिल्यानंतर आमचं नाव ते शिवले पडलं. इथून समोर पहिले कवी कैलास महाराज समाधी, तर जे आमचे आजोबा वडील जे जुने लोक आहेत ते सांगतात की त्या कवी कैलास महाराज समाधी खाली त्याच्या मडक्यामध्ये हस्ते आणि त्यांच्या स्वतःने हाताने ठेवलेली. आणि इथं 1975-70च्या काळात इथं उत्खनन करण्यात आलं होतं. ते उत्खनन करण्यात त्या टायमाला संभाजी महाराज जी आपली समाधी त्याच्या खाली एक चौतार आहे, त्या चौताराखाली तांब्याची पेटी आहे. त्या तांब्याच्या पेटीमध्ये एक ताम्रपट आहे, संभाजी महाराज हस्ते आणि कपडे. त्या टायमाला जेव्हा उघडलं त्याच टायमाला जेव्हा आपण कसं कागदावरती कार्बन तयार होतो, हात लावलं की तुकडे तुकडे पडतात, त्या टायमाला हात घेतलं की ते तुकडे तुकडे बोकावायचा. त्याच टायमाला होतं आता त्याचं फार हे जीर्ण झाली असेल. आणि त्याच्या खाली ताम्रपट हस्ती आणि अजून त्यांची एक डाल वगैरे आहे, असं ते आमचे पूर्वज आम्हाला सांगतात. हां, ते ह्याच्या खाली आहे. ते ज्यांनी काम केलं ते स्वतः आम्हाला काम करले. 1-2 व्यक्ती जिवंत आहे ते आम्हाला सांगतात. भविष्यात तुम्ही काय त्यांची संभाजी महाराजांना इथे किती दिवस ठेवण्यात आलं होतं? म्हणजे इथे 25 ते 30 दिवस महाराज इथे ठेवण्यात आलं होतं. मग संभाजी महाराज 40 दिवस छळ करण्यात आला. संभाजी महाराज काही एका दिवसात मारले नव्हते. संभाजी महाराज 40 दिवस दररोज थोडे मरत होते. म्हणजे आपण ते 40 दिवस आपण बलिदान मास घेतो. दररोज ते 40 दिवस दररोज मारणार आपण 40 दिवस दररोज श्रद्धांजली होतो. तिथं दररोज मोठ्या संख्येत लोक उपस्थित असतात. मारणं श्रद्धांजली आपण संध्याकाळी 6:15चा आपला टाईम आहे, त्या टायमाला आपण मारणं सामूहिक आदरांजली अर्पण करतो दररोज. तुम्हाला काय वाटतं की हे ठिकाण जसं की आता ह्याला एक इतिहास आहे, ह्याला वर्ल्ड हेरिटेज ह्याच्यामध्ये घोषित करावं होता, म्हणजे घोषित केलंच पाहिजे. कारण हे सगळ्यात मोठं शौर्य असं स्थान आहे, महाराज समाधी स्थळ. इथं मग कोणताही माणूस आला की जो त्याच्या आडी अडचणी जो खासलेला असेल ते इथून स्फूर्ती घेऊन जातो, ताकद घेऊन जातो. वर्षी त्याला कोणतंही संकट आलं तर ते त्याला सामोरं जाऊ शकतो. एवढी मोठी वरती आहे मातीचे. आता बरेच शंभू भक्त येतात, दारकरी येतात. इथून जी माती, ह्या मातीत संभाजी महाराज सांगितले की मुठभर घेतात आमच्या तोंडात टाकतात. जे महाराजांची जी औषध आहे ते आपल्यात यावा यासाठी ते इथून थोडी माती आपल्या ओठांवर टाकून ते खातात. एवढी श्रद्धा या मातीवरती शंभू भक्तांची आहे. आता 29 आता जे महाराजांच्या ज्या साखळींनी बांधून ठेवलं होतं ते साखळदंड इथं त्याच भूमीत सापडलं होतं. जेव्हा इथं काम चालू होतं त्या टायमात ते साखळदंड सापडलं. ते साखळी सापडल्यानंतर जो माणूस जो काम करत होता त्यांचे बरेच दिवस त्याच्याकडे ठेवलं होतं. पण जेव्हा त्याचा शेवटचा टाईम आला तेव्हा त्यांनी त्याच्या मुलाजवळ दिलं की तुळापूरला जा, तिथं 3 संगमेश्वरचं मंदिर आहे महाराष्ट्रामध्ये. त्या लोकांना काही साखर नदी आहे महाराजांची. त्यांनी त्या टायमाला ते आपल्याकडं तुळापूर ग्रामसंघ दिले. त्यानंतर पुरातन लोक आता ते घेऊन गेले, त्याची चाचणी वगैरे केली. मग त्यांनी सांगितलं की हे संभाजी महाराजांच्याच काळातलं आहे. कारण बरेच जण ऑब्जेक्शन घेतात की इथे त्याच काळातलं आहे का नाही, नक्की आहे का नाही, पण ते त्याची चाचणी वगैरे झालेली. तर असे अजून कोणते पुरावे आहेत की म्हणजे जेणेकरून आपण सांगितलं की साखळदंड म्हणतात? आता ह्याच्या खाली आमचे लोक सांगतात की जुनी आमचे वडील असाल किंवा आमचे आजोबा असेल, आजोबांची जी मागची पिढी ती तर सांगत आलेली की ह्याच्या खाली महाराज हस्तिकलेचे वगैरे ते ठेवण्यात आलेली. मी जसं पण त्याची नोंदी पहिले तुम्ही जुने पाठ्यपुस्तक बघितलं त्याच्यात तुळापूरचं नाव प्रकटपणे मांडलेलं होता. पण त्याला जेणेकरून राजकारणी लोकांनी ते इतिहास पुस्तकं बघितले गेले. आता महाराज इतिहासच करायला नाही, ते इतिहास पोरांना शिकवलं गेलं पाहिजे. कारण त्यातच आपलं मेन इतिहास जो आहे ते पोरांना शिकवलं. आपला इतिहास खूप मोठा आहे पण आपण सांगायला कमी पडतो. संगमेश्वर मंदिर भावांनो, जाऊ आज चला. बघा भावांनो, संगमेश्वर मंदिर आहे, दर्शन करून घ्या. बघा संगमेश्वर मंदिराच्या बाजूलाच आपल्या महाराजांचे आपले मित्र कवी कैलास यांची समाधी आहे इथं. हे बघा कसं आहे, दर्शन करा तुम्ही.
चला भावांना सगळीकडे दर्शन करून झालंय आपलं आणि निघतोय आता आम्ही इथून. भावांना आम्ही सोमेश्वरला थांबलोय आता नाश्ता करायला आहे. खूपच थकलो येऊन आणि बेळ खावा परत कधी दुसरीकडे जाणार नाही इथं द्या असं म्हणायचं. क्वालिटी वेळ आहे मित्रांनो. तुळापूरची वेळ फेमस असते तुम्ही ऐकला असेल. 3 बेळ मित्रांनो खातोय आता बघा 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 लिंबू तो मला लिंबू नाही टोपी आहे वरती का खातो मग भेटतो. भेळ खाल्ली आहे भावांनो आम्ही. आता घेतली आहे बघा यांनी लस्सी. लस्सी पांढरे मँगो नाही लस्सी पांढरी आहे म्हणतोय बघा. मी पितोय चहा. त्यानं काय घेतलंय गोल्डन लस्सी घेतली. ब्राऊन कलरची लस्सी घेतल्या गरम असते हे लस्सी ते फुकून प्यायला लागते ते डायरेक्ट पिली तर चालते. घर बघून गाणं नाही चालेल. त्याला प्लॅस्टिक स्ट्रॉ त्याला स्टीलचा लागतो. बघा इथं दिलाय स्टीलचा. मला स्ट्रॉने प्यायला लावतात ते बघा. बघा किती छान मित्र आहेत. हा टिश्यू असा ठेवायचा नंतर मित्रांनो बघा लावू द्या. चहा पितो मी. लस्सी चांगली लागत नाही. चांगली चांगली आहे ना चांगली पॅक करून दुसरे घेतो बाबा. म्हणून चहा घ्यायचा असतो. फालुदाग्यात लागतोय म्हणतोय. मित्रांनो झालंय आता खाऊन मार्केट फाट्यावरनं निघतोय आता. खाऊन पिऊन सगळं झालंय आपलं. डायरेक्ट घरी थोडं भरला का. तो मित्र आहे आपला सोमेश्वर मेळाला कधी आला तर याची गाडी घ्या. नाव सांग. थँक्यू शिव. सोम सोम नाव आहे मित्राचं आपल्या. तो बघा भेळ फुकट देतोय. असं काय बोलू नका मस्करी करू नका. मस्करी करतोय. गाईज सोसायटीत पोहोचलोय आम्ही. आता जातो घरी. फोनला चार्जिंग नाही. घरी जातो जेवण वेन करून परत येतो भावाकडे जिमला. आहे का नाही. रोजचं रुटीन आहे आपल्याकडं. या सकाळी टाइमपास करा जिमला जावा झोपा. आपला रायडर बघा आप्या बाय. जिमच सर्वस्व आहे पिट्टाचं. जिम मारा मित्रांनो. जिम बॉडी बिडी बनवा आणि पोरेन बिरेन मध्ये काही ठेवलेलं नाहीये. सोडा टाइमपास आहे सगळं. ते वयानुसार तुमचा टाइमपास चालू असतो पण बॉडी बनवा. आपलं शरीर आहे ना तीच आपली खरी संपत्ती आहे मित्रांनो. अयो आता नाही ऐकत. स्वामी समर्थांचा भक्त आहे. मोटिवेशनल स्पीकर आता रो भाई आंबोरे. गुरुवारचा अनवाणी आणि पूर्ण निरंकारी असतो तो. खरं नाही बोलणार खोटं नाही सांगणार. 50 रुपये दे. देऊ नकोस मन बघत होत. आता दाखव मला तुझा. हातावर रेषा मजले तुझ्या तंबाखू खातोस काका. 101 रुपये दे. देऊ नकोस मन बघत होतो. आलोय भावांनो मी घरी. आधीच ब्लॉग आपला खूप मोठा होत चाललाय. ब्लॉग इथं सेंड करतो. चला जर का तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. एवढं तुम्हाला दर्शन करवलंय सबस्क्राईब करून टाका. भेटू अजून एक नवीन ब्लॉग मध्ये. ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.